जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात संपूर्ण देशभर देशभक्तीचा माहोल असताना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात लोकशाहीचे शिल्पकार व संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। घटनेच्या निषेधार्थ शेकडो बौद्ध उपासक उपासिका शेंदुर्णी येथे एकत्र जमले असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला। स्थानिक प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत। दरम्यान पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट टाळाव्यात, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील। स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो आहे, पण शोकांतिका ही आहे ज्या घटनाकारांनी, ज्या महामानवांनी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, या भारताच्या स्वातंत्र्याच्या मध्ये योगदान दिलं आणि या भारतामध्ये सगळे शांततेत, कायद्या सुव्यवस्थेमध्ये नांदतायत, त्याच महापुरुषाची विटंबना काही विकृत, बघा जो विटंबना करतो तो विकृत असतो, विटंबन करणारा, करायला लावणारा हा त्याला शिवी येते तोंडामध्ये, हा मादरचोद असतो, तो त्याच्या सख्या आईला पण होत नाही। आणि अशा लोकांच्या माध्यमातून हे विटंबनाचे प्रकार होतात। हे आत्ताचं प्रकरण नाहीये, तुम्ही खेळलांची प्रकरण पाहून घ्या, घाटकोपर प्रकरण पाहून घ्या किंवा अनेक प्रकरण पाहून घ्या साथियो। म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि आपल्या हातून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अनुचित कृत्य घडणार नाही, याची जबाबदारी आपली तेवढीच आहे। कारण बाबाची लेकरं आपण आहोत आणि भारतीय संविधानाचे घटनाकार, शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या केवळ बोट तोडलाय ना, केवळ बोट तोडण्याचा कार्यक्रम आहे आणि ज्यांनी तोडलंय त्याला पोलीस प्रशासन नक्कीच शासन करेल आणि त्याचा तपास त्या दिशेने चालू आहे। आपल्याकडे काही लीड्स मिळालेल्या आहेत, कोणी ते केलं आहे, का केलं आहे याचा शोध लवकरच लागेल, पण कोणी केलं आहे आज आपल्याकडे ती लीड्स मिळालेली आहे। त्यामुळे तो कोणी केलं हा मुद्दा, पण तो का केलं हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। म्हणून तुमचं शांततेने प्रोटेस्ट करायचा आहे, प्रोटेस्ट करा, पण एका संविधानिक चौकटीमध्ये राहून तो प्रोटेस्ट झाला पाहिजे, कायद्याला धरून कायद्याच्या आधारावर तो प्रोटेस्ट झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, ज्या आपल्या काही मागण्या असतील त्याची आपण चर्चा चर्चा करून त्या मागण्या त्या पोलीस स्टेशन आणि प्रशासन, म्हणजे मी तर इथे आवाहन करतो, 100% कारवाई करणार आहोत। आपली गुन्हा दाखल करायची प्रक्रिया पण चालू आहे आणि त्यानंतर बाकी आमचे जे टीम वगैरे झाले, रवाना पण केलेली आहे आपण त्या तपासा संदर्भात। गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण पुढची कारवाई लगेच करतोय। तुम्ही तो आरोपीला अटक केव्हा करणार? अटक आपलं प्रोसेस चालू आहे, कारवाई समजा तपासाची, ते झाल्यानंतर आपण लगेच कारवाई करून सगळं क्लिअर झाल्यानंतर
आणि फक्त मी आता भावांनी जसं जे काय हे केलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे, घटनेवर सगळा आपला कायदा वगैरे आहे, त्याप्रमाणे फक्त आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा एवढंच मी आपला सर्वांना आवाहन करतो. सांगणार शेंदुर्णीमध्ये आज महापुरुषांच्या विटंबना झाल्याचा प्रकार घडला, तर काय होतं सध्या काय परिस्थिती? नमस्कार. काल पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी या गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने महापुरुषांच्या ज्या पुतळ्याची थोडे नुकसान केले होते आणि या नुकसानी अंतर्गत सकाळी थोडासा जमलेला होता. जो जमाव जमलेला होता गावामध्ये त्या सर्व यांच्या आपण व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करून यामध्ये एक संशयित व्यक्ती आपण निष्पन्न केलेला आहे आणि जी आपली याची फिर्यादीची प्रोसिजर आहे ती आता सध्या चालू आहे. गावामध्ये जो जमाव जमला होता त्यांच्याशी चर्चा करून सर्वच जमावाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि गावामध्ये सध्या शांतता आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सध्या गावामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये, शांतता आहे. ग्रामस्थांच्या काही मागण्या होत्या, काय होतं काय गावामध्ये जे काही ह्या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी काही मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत की जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या तिथे CCTV लावण्यात यावेत, या अवैध धंद्यांबाबतच्या मागण्या होत्या. तर त्या सगळ्या मागण्या आपण ऐकून घेतलेल्या आहेत आणि लवकरच यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. ह्या चर्चेदरम्यान पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, CO हे सर्वच उपस्थित होते. ज्या त्या डिपार्टमेंटच्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व ऐकून घेण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच त्यावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना आव्हान आहे की फिर्याद दाखल करण्याचं काम चालू आहे. याचा जो तपास आहे तो खोलवर जाऊन केला जाईल. सर्व नागरिकांनी गावात शांतता ठेवावी आणि पोलीस दलाला सहकार्य करावं. आपल्याला जर काही माहिती असेल, इतर काही गोष्टी निदर्शनास आल्या असतील आपल्या, तर त्वरित पहूर पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.